सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. आदमापुरात बाळूमामा भंडारा यात्रेची उत्साहात सांगता. श्री क्षेत्र आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामा यांच्या वार्षिक भंडारा यात्रेची मंगळवार दिनांक 17 अभूतपूर्व उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सांगता झाली. 10 दिवस चाललेल्या या यात्रेला राज्यासह परराज्यातून आलेल्या भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून एकूण 5 लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याची माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली. यात्रेतील प्रमुख आकर्षण ठरलेल्या पालखी सोहळ्यात तब्बल 7 टन भंडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण करण्यात आली. बाळूमामाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी नवस फेडत भंडाऱ्याची उधळण करत आपली श्रद्धा व्यक्त केली. भव्य पालखी मिरवणूक यात्रेच्या सांगता दिवशी सकाळी 8 वाजता मंदिरातून पालखीचे प्रस्थान झाले. ढोल, ताशे, हलगी, कैताळ यांच्या गजरात तसेच लेझिम व बँडच्या पारंपरिक ठेक्यावर भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. पालखी मिरवणुकीचा मार्ग पुढील प्रमाणे होता. मंदिर, मुख्य रस्ता, मरगुबाई मंदिर भेट, ग्रामदैवत हनुमान मंदिर भेट, धैर्यशील भोसले यांचा सरकारवाडा, विश्रांती, मधली गल्ली, माळवाडी, खालची गल्ली, आडविहीर येथे भंडारा अर्पण केल्यानंतर सायंकाळी 5 वाजता पालखी पुन्हा मंदिरात दाखल झाली. अश्वाचे नर्तन ठरले आकर्षण. पालखी सोहळ्यात बाळूमामांच्या 19 बग्यातील अश्वांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. हलगी आणि कैताळाच्या तालावर अश्वांनी केलेले नर्तन पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. चोख नियोजनामुळे यात्रा सुरळीत. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन देवस्थान समिती, ग्रामस्थ व स्वयंसेवकांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. सुरक्षा, वाहतूक, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा आदींची योग्य व्यवस्था केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता यात्रा शांततेत पार पडली. राज्याबाहेरील भाविकांची उपस्थिती. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यातून मोठ्या संख्येने भाविक आदमापुरात दाखल झाले होते. यामुळे यात्रेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. आरती व महाप्रसादाने सांगता. पालखी मंदिरात परतल्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करून यात्रेची सांगता करण्यात आली. आयोजनासाठी सहकार्य. या यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले, कार्याध्यक्ष पुंडलिक होसमनी, कृष्णात पुजारी महाराज, अप्पासाहेब पुजारी तसेच समिती सदस्य, ग्रामपंचायत, विविध सेवाभावी संस्था आणि तरुण मंडळांनी मोलाचे योगदान दिले. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.